जालन्यातील तेल व्यापाऱ्यास 2.5 कोटीचा चुना लावणाऱ्या रोशन साल्दानाकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त. आर्थिक गुन्हे शाखेची कर्नाटक राज्यात कारवाई. गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना 2 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या रोशन साल्दाना या आरोपीकडून 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अन्य आरोपी फरारींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रमेश जायभाये यांनी दिली आहे. जालना शहरातील एक तेल कंपनीचे भागीदार संजय शिंगारे यांना कमी व्याजाने पैसे मिळवून देतो असे सांगून जवळपास 2.5 कोटी रुपयाला चुना लावणाऱ्या रोशन साल्दानासह कर्नाटक आणि मुंबईतील काही लोकांविरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रोशन साल्दाना यास अटक करून कोठडीमध्ये असताना त्याने सकारात्मक प्रतिसाद देत उकळलेल्या पैशातून खरेदी केलेल्या 3 लाखाचे सोने आणि रोख 42 लाख रुपये असा एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक येथून जप्त केलाय. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक प्रकरणाचे रमेश जायभाये, तपासनिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासोबत समाधान तेलंगरे, गजू भोसले, गोकुळसिंग कायटे, रवी गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात चंद्रशेखर नरस मुल्ला चित्रदुर्ग हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यासह इतर दोघेही सध्या फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी या आरोपींचे सर्व बँक खाते गोठवले असून लवकरच आरोपींनाही बेड्या ठोकण्याचे आश्वासन रमेश जायभाये यांनी दिले आहे.